एक नंबर नजारा दाखवतो तुम्हाला आता. चला. कण्मणि अनबोड कादलन நான் எழுதும் கடிதமே உன்மணி உன் வீட்டில் சௌக்கியமா நான் இங்க சௌக்கியமே உன்னை எண்ணி பார்க்கையில் கவிதை கொட்டுது அது எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டுது ஓ கண்மணி அன்போட காதலன் நான் எழுதும் கடிதமே பொன்மணி உன் வீட்டில் சௌக்கியமா நான் இங்கு சௌக்கியமே कळून पण आहे ना ते. थँक्यू, तुमच्यामुळे एवढा चांगला स्पॉट भेटला आम्हाला. सो हॅलो, गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, अर्थातच शुभ शिवरकर ब्लॉग्स मध्ये. आपण सध्या आहे लोणावळ्यात. 7 वर्षातून पहिल्यांदाच, म्हणजे 7 वर्षातून एकदाच लोणावळ्यात कारवी कारवीच ना, फिक्स का? काजवी खाजवी खाजवी तसलं काय ना. हा, कारवी म्हणजे पर्पल कलरचं फूल. दिस फील्स ओनली बॉयज कॅन रिलेट. फक्त हे आवाज स्वप्न एक दिवस नक्की, वन डे. सध्याला तुम्ही सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल. कारवी फ्लावर्स 7 वर्षातून पहिल्यांदाच लोणावळ्यात कारवी फ्लावर्स आलेले आहेत. आपल्याला बी माहित नव्हतं. आपण बघितला सायको प्रशीलचा ब्लॉग काल. सायको प्रशील परवा येऊन गेलता. म्हणलं आता आपण पण यावं आणि आपल्या पब्लिकला दाखवं नक्की कारवी फ्लावर्स काय. भन्नाट व्लॉग होणार आहे, अजिबात स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भाऊ, सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. आणि आजचा ब्लॉग इतका भारी होणार आहे. सो गाईज, येऊन पोहोचलेलो आहे सध्या आपण प्रॉपर लोणावळ्यात. टायगर पॉइंट पासून मिनिमम 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे तो स्पॉट जिथं आपल्याला जायचंय. प्रॉपर तुम्हाला सांगतो कुठून काय जायचं. जर तुम्ही पुण्याच्या दिशेने येत असाल समोरून, तर तुम्हाला एक अशी एक कमान लागेल इकडं, पुरोहित चिक्की स्वीट्स समोर लिहिलेलं आहे बघा. हे हाकलू लक्षात ठेवा, पुरोहित चिक्की स्वीट्स. पुण्याचा रोड हा मुंबईचा रोड. इकडून सरळ आले की पुण्यावरून आले की लेफ्ट मारायचा, पुरोहित चिक्की पासून सरळ डायरेक्ट लॉयन्स पॉइंटच्या दिशेने. मी चाललोय तसं तुम्ही फॉलो करत चला, तुम्हाला प्रॉपर लोकेशन मिळेल. तिथून थोडंसं पुढे आंबेवालीच्या रोडलाच हा आपण पाहतोय तो स्पॉट आहे. आता एक रायडर डायरेक्ट तिथं खाली गेलाय, डायरेक्ट गाडी त्याची दिसत असेल इथं कुठंतरी. त्यामुळे सांगतो भाऊ, राईड करत असेल तर गाडी सावकाश चालवत जाऊ. ते लाल गाडी ती, त्याची गाडी येते लाल गाडी. रायडर्स, त्यामुळे गाडी हळू चालवत जावं रायडर. सो गाईज, जसं जसं सरळ येताल तुम्ही टायगर पॉइंटला पोहोचला. टायगर पॉइंटला पोहोचलेलो आहे आपण. आता इथून पुढे सरळ जायचं म्हणजे आंबेवालीच्या रोडला सरळ. तो गाईज इथं पाहू शकता समोर बघा, पब्लिकने गर्दी केलेली आहे. पण ह्याच्या पुढचा स्पॉट इथून आंबेवालीच्या रोडला कोरीगडच्या शेजारी सगळ्यात मोठं हे कारवी फ्लावर्स आलेलं आहे. म्हणजे अख्खा साडा पसरलेला आहे. आपल्याला तिथं जायचंय. स्टेटून बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. ID टाकतो खाली. स्नॅपचॅटला पण जाऊन फॉलो करा, म्हणजे कसं इन्स्टंट अपडेट तुम्हाला मिळते. टायगर पॉइंट पासून समोर आल्या असा इंटरफेस लागेल. 2 रोड फुटतील. आपल्याला जायचंय राईट साईडला. इकडच्या साईडला कोरीगड आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, इथून राईट साईडला कॅनव्हास रिसॉर्टचा बोर्ड आहे ना, तिथून राईट साईडला सरळ आपल्याला जायचंय. थोड्याच 2, 3, 4 किलोमीटरवर बघत चला आता इकडं तिकडं, कारण इथूनच स्पॉट आहे तो. पुढं तिकडं बघत जायचं, सापडेल कुठं ना कुठं तर. सो गाईज, फायनली बघा तुम्हाला राईट साईडला हे पाहायला मिळालं सगळं. गाडी लावलेली आहे झाडात आणि थोडस पुढं जाऊन येऊ पहिला. बाय द वे, तुम्हाला माहित नसेल तर परत एकदा सांगतो तुम्हाला, दिस इज द
काजवी कारवी. अरे कारवी काजवी लय कन्फ्युजन व्हायला लागलंय मला. भन्नाटाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा. पाहू शकता बाकी काय नाही, पर्पल कलरची फुलं आहेत फक्त फुलं. बाय द वे जोक अपार्ट, काय जोक करायची सवयच लागले रे. किती हार्ड सिच्युएशन असले ना, सिरियस सिच्युएशन असले ना, आम्ही हसतोच. त्यामुळे ना असं काही सिरियस तुम्हाला आहे ना माहिती देणं तुम्ही एक्सपेक्टच करू नका माझ्याकडून. सीन असं आहे की 7 वर्षातून पहिल्यांदाच लोणावळ्यात तिथं हा फुलांचा सडा पसरलेला आहे. आणि इतका पसरलेला आहे ना, लांब माग बघत असेल तुम्ही, लांब लांब पर्यंत पसरलेला आहे. जे अजून पण आलेले नाहीयेत, मस्ट विजिट. पण सीन असं आहे की काल परवापर्यंत इथं कुत्रं नव्हतं, आजपासून भाई 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 लोकांचा बाजार उठलेला आहे. सो गाईज हे माग कोरीगडे बघू शकता तुम्ही. आणि आपण चाललेलो आहे समोर कॉज ऑफ तिथं गर्दी नाही. तुम्हाला तर माहिती आहे गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं आपल्याला. शुभशरकर बोलते बाबा शुभशरकर. नवीन रस्ते बी शोधतो आम्ही. चला आयुष्यात मस्त कुठं तरी पोचायला शॉर्टकट तुम्ही वापरा, पण पैसे कमवाय शॉर्टकट वापरू नका भाऊ, कर्ज होणार. बाबा शुभशरकर बोलते. सो गाईज पाहू शकता मनाला असं मंत्रमुग्ध होऊन जाईल. म्हणजे असला क्वालिटी नजारा आहे ना, म्हणजे मस्ट विजिट. खरं सांगतो मी, मस्ट विजिट भाऊ. जन्नत जन्नत. म्हणजे असं वाटतच नाही बाहेरच्या देशात आले का तसं वाटायला लागलं, एवढं भारी. सो गाईज आपण काय करू, पुढं जाऊ तिकडं, कारण तिकडं अजिबात कोण नाही. म्हणजे आपल्याला डिस्टर्बन्सच नको लोकांचा. लोक आलेच नाही पाहिजे आपल्या फुटेजमध्ये. ओनली वन मॅन शो. चला एक नंबर नजारा दाखवतो तुम्हाला आता. चला आपण की कुठं यायचं, कुठून यायचं, कसं यायचं, रूटचा अख्खा अंदाज दिलेला आहे. यायचं असेल तर एवढ्या 2 आठवड्यातच आहे, कारण 2 आठवड्याने ही फुलं नष्ट होणार आहे. कारण आत्ताच ही फुलं तुम्ही पाहत असाल, हे बा आत्ताच फुलं आहे नाही
वायच चाललेली आहे. 7 वर्षातून पहिल्यांदाच लोणावळ्यात हा सगळा सडा फुलांचा पडलेला आहे. त्यामुळे अजिबात मिस करू नका. पुण्यापासून 70 किलोमीटर, मुंबईपासून 80 किलोमीटर, 2 तासात तर ओके, 3 तासात घरी. विषय खोल, पृथ्वी गोल. एक नंबर म्हणजे ना, मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. डोळ्याला, कॅमेराला पण एवढं हे नाही होणार, पण आहे ना डोळ्याला वा म्हणजे चुम्मेश्वरी, 1 नंबर क्वालिटीच. तुम्ही सिनेमॅटिक पाहिलेच असेल. मिस एवढंच झालं फक्त की आपल्याकडे ड्रोन नाही आहे, नाही तर हा 360 सगळं घेतलेलं आहे आपण. एकच नंबर. पहा एकदा अख्खा व्ह्यू. आणि एवढं भारी दाखवतं, सबस्क्राईब कोण करणार ना. आम्ही एवढे भारी स्पॉट दाखवायचे, तुम्ही घरी बसून बघायचे. तुम्हाला सबस्क्राईब करायचं का 100K करून टाका लवकरच, सिल्वर प्ले बटन. आमचा बाबूजी बघा 360 घेऊन कसं पळतंय बघा फुलातून. प्री वेडिंग गरीबाची स्वस्तात होईल इथं. डायरेक्ट बाहेरच्या देशात असल्या घेतात. आणि व्लॉगर बघा, व्लॉगर्स इन द हाऊस. अँड दिस इज कपल्स इन द हाऊस. अँड दिस इज ऑल बॉयज अँड गर्ल्स इन द हाऊस. सो गाईज, समोर एक व्हाईट पण आहे, ते रे अख्ख्या ब्लू मध्ये ते एकच व्हाईट आहे आणि उठून दिसतंय. तसं तुम्ही पण उठून दिसा, गर्दीतून बाहेर या. गर्दीत नुसतं गर्दीत जाऊ नका, स्वतःचं अस्तित्व क्रिएट करा, वेगळं काय तर करा, तेव्हा लोकात तुम्ही उठून दिसतात. आता सीन असं झालं की इतके सिनेमॅटिक आणि इतके शॉर्ट वाढलेले आहेत ना, क्वालिटीच. आता सीन काय करतो, आता अजून राहिलेलं आहे थोडंफार, ते पण करतो आणि मग लेट्स सी. पाण्याच्या ब्रेकसाठी थांबलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे बघा काय घेऊन आलेत. माती भरायला नाही काय, हे बॉडी स्प्रे. 4 महिने झाले गॅस घेतलेला आहे. 4 महिन्याने आज आणलेला आहे. आज त्याचं उद्घाटन आहे. तवा घरात एकदा बघा ओपनिंग केलं तर घरात हळदी कुंकूला. तवाचा गॅस आहे, आत्ताशी आणलेला आहे. मॅगी 2 माणसं 3, खाणारे 2. एवढी गरिबी आहे, त्याच्यामुळे म्हणते व्ह्यूज द्या, ब्लॉग अख्खा बघत जावा, शेअर करत जावा मित्रांना, तुमच्या अख्ख्या गावाला शेअर करत जावा. तेव्हा कुठं 3 मॅगी घ्यायचं बजेट होईल आमचं. काय तरी अवघड काम झालेलं आहे. त्या स्नॅपला पण फॉलो करा जाऊन. स्नॅपला इन्स्टंट सगळं इन्स्टंट अपडेट आहे. स्नॅपला फॉलो करा जाऊन. शुभश्वर फोटोसाठी काय बी येत आहे का? काय साफ आहे पुढे. हा होय, ग्रीन वाला साफ हा का साफ आहे. गेला असेल. हा गेला असेल. येतो काय तो बघ कुठे कुठे हाय की मला कधी सांगा. अरे इकडे अरे ओके, मोबाईल मध्ये बघ. असं पोपटी दिसला हो भाई साहेब. अरे मी इथे काढवतो ना फोटो, हे बाजूला करायला गेलो ना, डायरेक्ट दिसलं मला. बरं झालं. मस्त आहे इशारे नाही काही साप बघा काही कळून पण आहे ना ते. काही साप बघा आणि या झाडावर चढत होतो आम्ही. आणि भाई साहेबला फोटो काढायचा. फोटो काढायचा याचा, फोटो काढायचा. काढ फोटो नको भाऊ, फोटो बाई माझा फोटोला हार लागेल. नाही म्हणतोय. कळून तर येतोय का बघ किती हो. त्याचं तोंड बघ, जे चपट तोंड असतं ना का ते चपट, ते विचारे नसतं. आपण बिनला जगत झाडात न फिरतोय. मी तुला म्हणतोय की मग, आणि असली साप किती असते. तुला तेच म्हणतोय, भाऊ भेटलं ना. बरोबर आहे. स्नॅप काढायचं, स्नॅप महत्वाचा. भाई ते भाऊ जर इकडे आला ना, भाऊच्या तोंडापाशी नेऊ द्या जरा. बघून सरपो बस का घेऊ अजून जवळ. अरे चावल ते 360चं नुकसान होईल भाऊ. का रे झाडा झोडपातून जाणार नाही का रे? आता. दिसलेला एक आणि असला बी नाही लोकल काळा कोळा हिरवा साप दिसलेला आहे. मग आता मला विचार करायला लागेल. आता पाय ठेवताना असं पाय ठेवायला लागला, असं
सो गाईज हे बघा पब्लिक ड्रोन पण उडवते आणि ड्रोनचे फुटेज असल्या भारी येत असतील ना आपल्याला बी घ्यायचे आहे ड्रोन, पण सध्याला बजेट नाही आपलं नाही का, म्हणजे एवढं अर्निंग होत नाही की लगेच एवढा खर्च करायला, त्यामुळे सध्याला आपण घेत नाही, पण घेऊ एक दिवस नक्कीच घेऊ. आता गाडी लावलेली इथं आणि जरा वेळ म्हणलं बसतावं, जरा झाडा झुडपात बसलेलो आहे, जरा भरपूर अशा एक्सप्लोर नंतर आणि थकव्यानंतर फायनली झाडा झोडपात बसलेलो आहे रिस्क घेऊन. मग असा बाव्वा बघून आता हिंमतच व्हाय ना की कुठं झाडात बसावा, पण तरी पण आम्ही बसलोय. शूट वगैरे कसं झालं आणि ब्लॉग कसं झाला भाऊ कमेंट करून नक्की सांगायचं. आणि मेन म्हणजे भाऊ एवढे एफर्ट्स घेतलेले आहेत, चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर कॉमेंट सगळं करायचं. आता तुमचं काम एवढंच, ज्यांना माहीत नाही त्यांना हे ब्लॉग शेअर करायचा की भाऊ हे बघा, कारण हे 2च आठवडे, ह्याच्यानंतर ही फुलं नष्ट होणार, कारण बघा आत्ताच ही फुलं वाळायला लागलेली आहेत, लय तरी पुढचा आठवडा लय झाला मॅक्स, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. या एकदा आस्वाद घ्या निसर्गाचा की भाऊ निसर्ग किती काय सुंदर, हां निसर्ग किती सुंदर आहे ह्याचा तुम्ही खरंच एकदा या फील घ्या. फक्त येताना नाचधूस करू नका, झाडं तोडू नका. आत्ता आम्ही पाहिलं भरपूर लोक झाडं तोडत नाही का गाड्या घालत होती, हे करत होते, आम्ही बी घातली म्हणा, आम्ही बी त्यातले आम्ही माणसं आहे शेवट, पण आम्ही एवढी नाचधूस नाही केली, आम्ही फक्त रोडनी गाडी घेतली. पण 2-3 टाळके असे होते डायरेक्ट झाडावरनंच गाड्या घालत होते, एवढं पण नाही हाती केलं आम्ही. चालायचंच. ब्लॉग कसा वाटला भाऊ कमेंट करून नक्की सांगा. आणि येणं सक्सेसफुल झालं हे 100%. सो धन्यवाद. जेवढं प्रेम आत्तापर्यंत येत आला तेवढंच प्रेम ह्या ब्लॉगला द्याल, एवढीच अपेक्षा ठेवून हा ब्लॉग इथंच एंड करतो. परत एकदा विचारतो ब्लॉग कसा वाटला भाऊ 100% कमेंट करून सांगायचा, 100%. सो बाय बाय, गुड नाईट. अरे गुड नाईट कुठं, थांबा, गुड नाईट नाही, आत्ताशी वाजलेले आहेत 12. आणि प्लॅनमध्ये ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. 1 नंबर पार्ट 2 साठी तयार राहा. सायको ब्रशील तुमचा ब्लॉग बघून आलेलो. अरे प्रॉपर रस्ता एकदम केला जेणेकरून लोक चुकले नाही पाहिजे. अरे जबरदस्त. हे कारण हार्डली अजून 1 आठवडा राहील, त्यानंतर मग पुन्हा चालले. आता मी गेल्या म्हणजे हा माझा 6वा दिवस आहे, रोजच येतो मी, 5वा दिवस सॉरी. ते या 1 आठवड्यात हे फुलले आणि आता अजून 1-2 आठवडा राहतील, सगळे चालले जाईल. फोटो काढ. हा लाईट असा आहे आता एकदम, हा ना तोच इश्यू आहे. पुरा ब्राईटनेस वाढव. चिराकडे ते थँक्यू. तुमच्यामुळे एवढा चांगला स्पॉट भेटला आम्हाला. सो गाईज चला चाललेलं आहे, प्रशील भाऊला पण बाय बाय केलेलं आहे आणि जाऊया आपण. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी एक बोललेलं बघा तुम्हाला की सायको प्रशीलचे व्लॉग बघूनच इथं आलेलो आहे मी, म्हणजे प्रशीलचा व्लॉग बघूनच आम्हाला स्पॉट केलेला आहे ना. हाच नाही, अजून भरपूर असे स्पॉट आहेत जिथं आम्ही एक्सप्लोअर केलं आहे ना. त्याच्या अगोदर प्रशील भाऊ जाऊन आलेला आहे, त्याचा व्लॉग आम्ही फॉलो केलेला आहे आणि मग तिथं जाऊन आलेलो आहे. आणि काय योगायोग आहे बघा, ज्याचा व्लॉग बघून आम्ही स्पॉट शोधायला आलो तोच माणूस आम्हाला आत्ता भेटला, विचार करा. आणि डाऊन टू अर्थ पोरग, म्हणजे खोटं नाही सांगत, एकदम डाऊन टू अर्थ. मन जिंकलं भावाने, डायरेक्ट मन जिंकलं. सो आता
सीन असा आहे, एकदम भारी वाटलेलं आहे भाऊला भेटून. आता तुम्हाला म्हणलेलं मागाशीच मी, नेक्स्ट नियोजन आमचं ट्विस्ट पार्ट 2 स्टे ट्यून.